नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 16वा आणि शेवटचा अध्याय. हा अध्याय देखील मोठा असल्यामुळे पहिले श्लोक मी घेतलेले नाहीत. श्री गणेशाय नमः. श्री महाकाल्यादि देवता त्रयाय नमः. श्री चंडिकाय नमः. जय जय हो विश्वजननी. जय जय हो प्रणवरूपिणी. जय जय दैत्यदलिनी. मूळ प्रकृती महामाये. जय जय दशमुख विराजिनी. जय जय अष्टादश भुजाधारिणी. जय जय अष्टभुजा कमललोचनी. त्रय रूपात्मिके देवी तू. तू रूपे धरोनी अनेक दुष्टासी शासन करसी देख. आणि भक्तासी रक्षक होसी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाच्या अंती वैकृतिक रहस्य वर्णिले निश्चिती. आता आणि पूजा होमादी पद्धती निरूपली श्रोतिया. आता हा कळसाध्याय जाण येथून संपले निरूपण. यात मूर्ती रहस्य पूर्ण भक्तजना निवेदिले. श्री मार्कंडेय शिष्या लागून करी देवी चरित्र कथन. सूत शौनकासी वर्णन करता झाला तेची पै. मेधा म्हणे सुरथासी आता मूर्ती रहस्य पर्येसी. पूर्वी निरोपिले तुझसी अष्टावतार देवीचे. महाकाली महालक्ष्मी जाण तिसरी महासरस्वती पूर्ण. या तिन्ही अवताराचे ध्यान अनेक चरित्रे वर्णिली. आता शेषावतार सम्यक नंदा रक्तदंतिका शताक्षी देख. भीमादेवी भ्रामरी सुरेख ह्याची पाच जाणावे. मागच्या अध्यायात आपण पाहिलंय. पहिली महाकाली महालक्ष्मी महासरस्वती. मग उरलेल्यामध्ये नंदादेवी आहे, रक्तदंतिका आहे, शताक्षी, भीमादेवी आणि भ्रामरी. या पाच अवताराचे पूर्ण 11 अध्यायी निरूपण. राया केले तुझ लागून आता स्वरूपे श्रवण करी. जिका नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चिती. जिची यशोदरी उत्पत्ती नंदा म्हणती ती येसी. 28वे युगी जाण शुंभ निशुंभ दोघे जण. पुन्हा होतील उत्पन्न त्याचे हनन करील ती. जिची भक्ती पूजन स्तवन करता होऊन सुप्रसन्न. जगत्त्रयाते वश करून क्षणमात्रे देतसे. सुवर्णासारखी पीतकांती उत्तम दिसे जियेची व्यक्ती. अत्यंत पिवळी वस्त्रे शोभती कनकासारखी जियेची. कनकासारखा जियेचा वर्ण तैसीच जियेची आभूषणे पूर्ण. कमल कुश पाश शारंग धारण अलंकृत चतुर्भुजा. इंदिरा कमला लक्ष्मी देख. श्री ही जियेची नामे सम्यक. पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जियेची. असो या प्रकारे करून सांगितले नंदेचे ध्यान. जियेचे करता नामस्मरण जगत्त्रय वश होय. आता रक्तदंतिका जियेचे नाम चंडिका बोली जेली उत्तम. सांगतो तिचे रूप परम पापनाशक असे ते. रक्तासारिखे वसन सुरेख तैसीच रक्तवर्णा सम्यक. तदुपरी रक्तभूषणे देख रक्तांगी ती शोभतसे. रक्तासारिखी आयुधे जाण तैसेची असते जियेचे नयन. जियेचे केश रक्तवर्ण अतिभ्यासूर दिसताती. रक्तासारिखी नखे सम्यक रक्तासारिखे दर्शन देख. जिच्या रक्तदाडा सकळीक रक्त उपचार प्रिय जिला. पतिव्रता जैसी पती ते सेवित असे अनुरक्ते. तैसी रक्तदंतिका भक्त सेवेते तत्पर राहे अनुदिनी. 50 कोटी योजने केवळ पृथ्वीसारख जी विशाल. मेरूसारखे स्तन युगल दीर्घ लंब स्तुलाती. ते रक्तदंतिकेचे स्तन अत्यंत मनोहर जाण. कर्कश अतिशोभायमान सदानंद पयोनिधी. सर्व कामाते करीती दोहन ऐसे जिचे असती स्तन. भक्ताकारणे संपादन करती झाली ते देवी. खड्ग पात्र मुसल लांगल ती चतुर्भुजी धरी तात्काळ. रक्तचामुंडा अख्ख्या केवल होती झाली ती याची. देवी योगेश्वरी जाणे ही जियेची अभिधाने. सकळ जग व्यापिले म्हणे स्थावर जंगमात्मक पाही. वंशी जे जन्मले दानव ऐसे नाम पावले. तया सर्वा ते भक्षिले दंते चावले क्षणार्धे. तेव्हा दाडिंबीच्या पुष्पावरी दंतरक्त झाले सुसत्वरी. तै रक्तदंतिका हे चराचरी नाम
झाले ती येचे. या रक्तदंतिकेचे पूजन भावे करी जो आपण, तो चराचरा ते व्यापून मान्य होय सर्वासी. तैसेच जो भावे निश्चित, इथे स्तवन करी सतत, त्याची देवी सेवा करीत जैसी पती ते पतिव्रता. असो या प्रकारे करून वर्णिले रक्तदंतिकेचे ध्यान. आता शताक्षी स्वरूप वर्णन करतो मी तुझ लागी. शताक्षी तीच शाकंभरी, तीच दुर्गा देवी अवधारी. या तिन्ही नामाची तदुपरी व्याख्या एका अनुक्रमे. शतवर्षे अनावृष्टी मागुती, तेव्हा झाली पृथ्वीवरती. तेव्हा सर्व ऋषींच्या स्तवने निश्चिती, अयोनी स्वरूप धरियेले. सवेची शतनेत्रे करून पाहती झाली मुनी लागून. शताक्षी हे नामाभिधान होते झाले ते काळी. तेव्हा स्वदेहाचे ठाई जाण, शाकादी अन्न करुणी उत्पन्न. तेने केले सर्व लोक भरण, शाकंभरी म्हणती सदा. दुर्गम नामे महासुर, ते काळी मारला दुर्धर. म्हणून दुर्गा देवी नाम सुंदर, होते झाले ती ऐसी. ती शाकंभरी आपण, नीलवर्णी असे जाण. नीलोत्पलासारखे लोचन, उदर त्रिवळी विभूषित. कर्कश समउत्तुंग जाण, दीर्घपुष्ट घनस्तन. गंभीर नाभी शोभायमान, कमलधारिणी कमलालया. मुष्टी बाणे करुण पूर्ण, कार्मुक धरी शोभायमान. पुष्प पल्लव मूलादी संपूर्ण, फल शाकसंचय धरी जी. शाकसंचयाचे लक्षण, इच्छिली कामना करी पूर्ण. अनंतरसयुक्त जाण, शाकसंचय जियेचा. श्रुदा तुषा आणि मरण, जरा रोगाचे करी हरण. ऐसी शाकसंचय संपूर्ण, शाकंभरीचा जाणावा. तिची दुर्गा शताक्षी शाकंभरी, पार्वती कलिका उमा गौरी. सती चंडी परमेश्वरी, नामे अत्यंत तियेची. तो शाकंभरीचे ध्यायस्तवन, जप नमन करी पूर्ण. शीघ्र अक्षेपानामृतान्न, फल प्राप्त तयासी. असो या प्रकारे करून शाकंभरीचे केले वर्णन. आता भीमादेवीचे ध्यान लक्षण सांगतो मी तुझ लागी. जेव्हा राक्षस मातले फार, त्याही ब्राह्मण केले जर्जर. तेव्हा ऋषी मिळून समग्र स्तविते झाले आंबेसी. मग हिमाचली स्वत्वर, रूप धरले भयंकर. भीमा देवी होऊन संवार केला तेव्हा असुराचा. तेव्हा ऋषी मिळून उत्तम, ठेविती भीमादेवी हे नाम. त्रैलोक्यभरी कीर्ती परम, होती झाली देवीची. ती भीमादेवी नीलवर्ण, तैसीच नीलवस्त्रे करी धारण. नीलरत्नाची भूषणे दान, अंगी शोभती देवीच्या. भयंकर दाढा भ्यासुर वदन, विशाल नेत्र शोभायमान. दीर्घपुष्ट उत्तुंगस्तन, विशाल नारी चतुर्भुजा. चंद्रहास डमरू शिर, पानपात्र करी सुंदर. कालरात्री ती कबीर, कामदात्री असे सदा. ती तेजोमंडल दुर्दशा, नाम भीमादेवी नरेशा. हृदयी तियेची करता आशा, पूर्ण होती मनोरथ. असो या प्रकारे करून भीमादेवीचे वर्णिले ध्यान. आता भ्रामरी स्वरूप जाण तुझ लागी सांगतो. जेव्हा अरुणासुर भयंकर, त्याने पिढिले लोक समग्र. तेव्हा देव मिळवणी सत्वर, स्तविते झाले देवी ते. देवीने भ्रामरी स्वरूप धरून, अरुणासुराचे केले हनन. मग सर्व देव ऋषी मिळून देवी कारणे प्रार्थिती. तेव्हा भ्रामरी हे नामाभिधान, होते झाले देवी लागून. असंख्यात भ्रमरगण, झंकार करती स्वरूपी. त्या भ्रामरीचा चित्रवर्ण, चित्रवस्त्राते करी धारण. चित्रदेवीची भूषणे दान, चित्रभ्रमर हस्तकी. असंख्यात भ्रमर पंक्ती, जियेच्या अवयवी रुंजी घालिती. महामारी ऐसे म्हणती, त्या देवी ते सकळ जन. जो भ्रामरीचे करी स्तवन, जप ध्यान स्मरण पूर्ण. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण, स्वय करोनी जगदंबा. या प्रकारे अवतार मूर्ती तुझ म्या सांगितल्या नृपती. ज्या सर्व कामधेनू निश्चिती, ज्याशी वर्णती व्यासाधिक. जगन्माता चंडिका जाण, तियेचे अवतार हे पूर्ण. अष्टमुख्य तुझ लागून, केले वर्णन नृपाळा. श्री कमला सावित्री पार्वती, शची अनुसूया सरस्वती. आदिती गायत्री सीता अरुंधती, आणि मादी सिद्धी, आणि गरिमा लगिमा. या सर्व सिद्धी आहेत ना, अष्टसिद्धी त्या आपण घेतल्यात.
मातृका चामुंडा योगिनी 16 सहस्र कृष्ण पत्नी अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे अंश मात्र कला जाण तुझे अवतार केले वर्णन ऐसे अनंत अवतार पूर्ण अंत न कळे ब्रह्मादिका हे परमरहस्य जाण तुझ लागी केले वर्णन तू हे कोणा लागी कथन करू नको सर्वथा हे दिव्य मूर्तीचे आख्यान अभिष्ट फलदायक जाण तस्मात सर्व प्रयत्न करून देवी निरंतर जपावी सप्त जन्मार्जित घोर पातक ब्रह्महत्यादी तुल्य देख याच्या उपाय मात्रे सकळीक नाश पावती क्षणार्धे सर्व पापापासून मुक्त पाठ मात्रे करुणी होत सकळ तयाचे मनोरथ पूर्ण होती सर्वदा हे देवीचे तुझ कथिले ध्यान मद गुह्याहुनी गुह्य जाण तरी रक्षी प्रयत्न करून सर्व काम फलप्रद हे असो या प्रकारे करून ग्रंथ समाप्ती झाली जाण या अध्यायी केले वर्णन मूर्ती रहस्य सर्वही आता कात्यायन तंत्री जाण जे का वर्णिले मंत्रविधान तैसेच डामर तंत्री पूर्ण मंत्रविधान वर्णिले महामहुषादी ग्रंथ तेथेही वर्णिले यथार्थ तैसेच आपण विधानोक्त येथे वर्णू यथाशक्ती. आता मेधा ऋषी या अध्यायामध्ये सुरत राजाला सांगतात की मी तुला मागेच 3 रूपदेवीची सांगितलेली आहे जी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती. मग त्यांचं कसं यज्ञ होम करायचं ते मी तुला सांगितलं आहे. आता इथं त्यांच्या मूर्ती कशा कशा आहेत ते मी सांगत आहे. तर पहिल्या 3 सांगितल्या. माता उरली ही नंदा रक्तदंतिका शताक्षी भीमादेवी आणि भ्रामरी. आता नंदा हिचं नावच का नंदा आहे तर ती नंदाची मुलगी आहे. नंद यशोदा कृष्णाची जी बहीण आहे ती आहे. ती त्याच्या पोटी जन्माला आली. ते म्हणले शुंभ निशुंभ पुन्हा जन्म घेणार आणि पुन्हा ही त्यांचा हनन करणार म्हणून ती नंदा आहे. तिचा रंग कसा आहे सोन्यासारखा पिवळा आहे. ती आकाशी त्याच्या हातातून उडाले आणि आकाशी वीज होऊन गेले असंच म्हणतात ना. तर सोन्यासारखा पिवळा आहे तिचा रंग. तिचे अलंकार पण पिवळे आहेत. तिच्या हातामध्ये कमळ पाश शारंग म्हणजे धनुष्य असे आहे. 4 हाताची ही देवी आहे. आता ही तिची नावं काय आहेत लक्ष्मी कमला श्री. तिचे बैठक पण पिवळ्या रंगाची आहे आणि असं हिचं नंदेचं ध्यान सांगितलं. त्यानंतर आली रक्तदंतिका. आता नावावरून जिचे दात रक्तासारखे झालेले आहेत अशी तर तिचं सगळं लाल आहे. तिची वसनं लाल तिचे दागिने लाल तिचे डोळे लाल तिचं रूप पण असं लोकांना घाबरवणारं आहे. तिची छाती मोठी आहे पृथ्वीसारखी ती विशाल आहे आणि अगदी मेरू पर्वतासारखी तिची छाती आहे लांबच्या लांब मोठी स्थूल. पण ती कशासाठी आहे तर भक्तांचे मनोरथ पूर्ण करायला किंवा ते मागतील तसं पान त्यांना करायला. एक प्रकारे आई ती आणि आपल्या भक्तांना ती दुग्धपान करत आहे त्यांच्या इच्छा पूर्ण करत आहे म्हणून आहे. तिची नख रक्तासारखी लाल आहे. तिच्या दाढा लाल भडक आहेत आणि ते आपण बघितलं मागच्या याच्यामध्ये की तिनं ते अशा भ्यासूर आसुरांना चावून चावून खाल्लेलं आहे म्हणून तिच्या दाढा लाल झाल्या आहेत. पण भक्तासाठी ती कशी असते तर जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीच्या सेवेत असते तशी ही भक्तांसाठी भक्ताच्या सेवेमध्येही राहते. हिला चामुंडा देखील म्हटलं जातं. ही पण 4 भुजा आहेत हिला आणि सगळं जग तिनं व्यापलंय. जगातलं जे स्थावर जंगम त्या सगळ्याची रक्षिती तीच आहे. धनुवंशी म्हणजे काश्यप ऋषींच्या 3 भाऱ्यातली धनु जिच्या पोटी दानव जन्माला आले ते दानव हिनं चावून चावून खाल्लेले आहेत असं तिचं रूप आहे. आता तिसरी आहे शताक्षी म्हणजे जिला 100 डोळे आहेत. तिलाच दुर्गादेवी असं पण म्हटलं जातं. हीच शाकंभरी देवी पण आहे. एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही. सगळे अन्न करू लागले. मग ऋषींनी तिचं स्तवन केलं तेव्हा तिनं अयोनी रूप संभव झाली. तिने आपल्या 100 डोळ्यांनी प्रेमाने मुलींकडं पाहिलं सगळ्या आणि आपल्या शरीराच्या ठाई तिनं अन्न आणि भाज्या निर्माण केल्या आहेत आणि तिनं त्या लोकांना वाचवलं आहे सगळ्या पृथ्वीवरच्या.
तिने दुर्गम नावाचा राक्षस मारलेला आहे, म्हणून तिला दुर्गादेवी असं पण म्हटलं जातं. शाकंभरीचं नवरात्र असतं बघा. तिलाच बदामी, बनशंकरी, शाकंभरी अशी अनेक नावं आहेत. कर्नाटकात तिचं मूळ ठिकाण आहे आणि तिला अनेक प्रकारची फळं फुलं अर्पण केली जातात. तिच्या नवरात्रामध्ये 16 भाज्या केल्या जातात. फुलं पानं हेच तिचं हे आहे. तिनं असा शाकसंचय केला आहे की ज्याच्यामध्ये माणसाला त्यातून तहान, भूक आणि मरण, जरा म्हातारपण, मरण म्हणजे कधी म्हातारपणाचं मरण, या गोष्टीचं हरण ती करते, अशी ती शाकंभरी देवी आहे. मग आता तिचं सगळं कसं आहे, शाकंभरीचं सगळं हिरवं आहे. तिला सगळं रंग हिरवा, बाहू हिरवे, कारण भाज्यांपासून ती निर्माण झालेली आहे. मग तिच्यासाठी हिरवा रंग आहे. पहिली पिवळी आहे, मग लाल आहे, मग आता हिरवी आहे. त्यानंतर आता चौथी आहे भीमादेवी. आता तिनं काय केलं, जेव्हा राक्षस फार माजले, देव ब्राह्मण, गाई जनावरं प्रजा सगळ्यांना त्रास देऊ लागले, तेव्हा ऋषींनी जी प्रार्थना केली आणि हिमाचलावरती तिनं नावामध्येच कळतं बघा, रक्तदंत म्हणजे लाल दातवाली, रक्तानं दात माखलेली, तशी भीमा म्हणजे इथं ही प्रचंड स्वरूपाची आहे, भीमासारखं प्रचंड स्वरूप. तर तिला ऋषींनी भीमादेवी हे नाव दिलं. तिनं भयंकर रूप धरलं आणि असुरांचा संहार केला. आता हिचा रंग निळा आहे. हिनं नील वस्त्रे घातलेली आहेत, निळ्या रत्नाची अंगीभूषणे घातली आहे. हिच्या पण दाढा भ्यासूर भयंकर आहे, विशाल असे मोठे डोळे आहेत. हिचे स्तन देखील उत्तुंग पुष्ट आहेत, चतुर्भुज 4 भुजा आहेत तिला. आणि तिनं सगळं शंकरासारखं चंद्रहास म्हणजे चंद्र कपाळी घेतलाय किंवा चंद्राचा हार घातलेला आहे, तशा प्रकारच्या चंद्रहास नावाच्या मण्याचा. डमरू आहे, हातामध्ये पानपात्र आहे. तिलाच कालरात्री, एकवीरा, कामदात्री असं म्हटलं जातं. आता ही भीमादेवी आहे, तिची काय आहे मनोरथ पूर्ण करते ती. आपण तिची रूपवर्णन केलं की. आता 5वी आहे भ्रामरी देवी. जेव्हा अरुणासुराने देवांना माणसांना भयंकर पिडलं आणि देवांनी सगळ्या मिळून तिची प्रार्थना केली, तेव्हा ह्या देवीने भ्रामरी रूप, भ्रमर म्हणजे भुंगा, तिचे अनेक गण आहेत, ते भ्रमर रूपाने तेव्हा आले आणि त्यांनी सगळ्या राक्षसांना हे केलंय, त्रासून सोडलं त्यांना. मग तिचं सगळं कसं चित्रासारखं आहे, चित्रातल्यासारखा रंग, चित्रातल्यासारखी वस्त्र, चित्रदेवीच आहे ती. तिची भूषणे चित्रभर आहेत आणि अशा असंख्यात भ्रमरपंक्ती तिच्या अवयवी रुंजी घालत असतात. हिलाच महामारी असं देखील म्हटलं जातं. आता ह्या भ्रामरीचे जो स्तवन जप तप करतो ते सगळे मनोरथ पूर्ण केले जातात. आता ह्याच्या अनुषंगाने एक जी मला माहिती असलेली देवीची आख्यायिका आहे, औंध सातारा जिल्हा इथं यमाई नावाची देवी आहे. तर जेव्हा तिकडे अफजलखानाचं सैन्य आलं हे करायला, बरोबर ते विजापुरावरून आलं, तर तो रस्ता आहे तिथला, तर अफजलखानाचं सैन्य जेव्हा आलं आणि तेव्हा ते मंदिर फोडायला म्हणा, लोकांना त्रास द्यायला म्हणा, तर तेव्हा तेच देवीच्या त्या मंदिरापासून असंख्य भुंगे निघाले, इतके भुंगे निघाले आणि त्याने एवढं ते सैन्य त्रासून सोडलं की त्या सैन्याने तिथून पळ काढला आणि मग त्या देवीच्या मूर्तीला किंवा मंदिराला किंवा त्या गावाला काही धोका झाला नाही. म्हणजे हे अवतार खरे असतात बघा. ह्याचं पुन्हा एकदा यमाईच्या रूपामध्ये आपल्याला माहिती झालेली आहे. असं सगळ्या 8 देव्यांच्या रूपाचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. मग जगन्माता, चंडिका, सगळ्या कमला, पार्वती, सावित्री, शची, अनुसूया, हे सगळे किंवा कृष्णाच्या 16 सहस्त्र पत्नी, नवदुर्गा, अष्टनायिका, या सगळ्या अंश मात्र अवतार त्यांनी हे धारण केलेले आहेत. ऐसे अनंत अवतार पूर्ण अंत न कळे ब्रह्मादिका. हे परम महत्व सांगतो सुरथ राजा. हे असं परम रहस्य आहे. हे खरं कुणाला सांगायचंच नसतं, तरी पण मी तुला सांगितलेलं आहे. तर उगाचच तू जाता येता कुणाला पण ते सांगू नको. जे व्यवस्थित मंत्राप्रमाणे काम करेल, विश्वासाने करेल, त्यांनाच ह्या गोष्टीचं आपण माहीत करू. मग आता मूर्ती रहस्य मी सगळं सांगितलं. आता मंत्रविधान काय आहे, डामर तंत्र काय आहे, कात्यायनी तंत्र काय आहे, हे आपण यथाशक्ती वर्णन करूया असं सांगतात. संस्कृत सप्तशतीचे देख 700 मंत्रही सिद्धिदायक. त्यातूनही कारणिक संक्षेपे संविधान सांगू पै. कथानुक्रमे करून ते मंत्र येथे आले जाण. त्यांचे येथे निरूपण सविस्तर केले असे. ज्ञानीनामापि चेतासी
देवी भगवती ही सह बलादकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. हा मंत्र काय, याचा अर्थ काय आहे? ती देवी भगवती बले करून ज्ञानियाच्याही चित्ताला आकर्षून मोहाकारणे अर्पित असे जाणं महामाया हरीची. हा महामायेचा मोहिनी मंत्र, याचा जप करता पवित्र अथवा प्रतिश्लोकी पडता सर्वत्र जगत अवश्य होत असे. दुसरा मंत्र आहे एवं मुक्तवासाः रुडांत महासुरमं पादनाक्रम्य कंठे च शूलनैन मताड्यतम. याचा अर्थ काय? मेधा मने सुरतासी ऐसे देवी वधुनी त्यासी मग उड्डाण करुनी वेगेसी असुरावरी बैसली. त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमण शूले करुनी ताडन हे स्वशत्रूसी व्हावे मरण हा हेतू तिचा. हे आपण बघितलंय देवीनं युद्ध करताना त्याच्या गळ्यावरती पाय दिला होता म्हणून तोच हा मंत्र आहे. एवं मुक्तवासा रूढात महासुरम पादनकम्यम कंठेचे शूलनैन मताड्यात हा त्याचा आहे. तिसरा आता दिलेला आहे. हा मंत्र आधी जपावा, सर्व बाधा प्रशमनम ह्यामुळे होतं असं हा मंत्र जपावा. मग या मंत्राचा जपदान ऐसे मंत्रद्वय मिळून लक्ष जप करता पूर्ण शत्रुनाश होत असे. आता सप्तशतीमध्ये शती म्हणजे सप्तशती म्हणजे 700 श्लोक आहेत किंवा मंत्र आहेत. तर प्रत्येक श्लोक एक मंत्रच आहे, पण जो इथं योगायोगाने आला आहे किंवा अत्यंत गरजेचा आहे तेच मंत्र मी तुला सांगतो आहे. दुर्गे स्मृता हरासी भीतम शेषजंतोः स्वस्थै स्मृता मतिमदीयं शुभा ददसी दारिद्र्य दुःख भयहारिणे का त्वदन्या सर्वोपकार कारणाय सदाद्रचित्ता. असा हा याचा अर्थ काय आहे? दुर्ग्याचे स्मरण केलं तर सर्व जीवांच्या भयव्यथा आणि हरी ही सत्ता म्हणजे हरते सगळ्या भवव्यथा आहे. तुझ्या असे स्मरणाची आत्मसुखाचे ठाई जाण राहील जे का अनुदिन स्वस्त असे नामाभिधान त्याचे असे निर्धारे. स्वस्त म्हणजे ज्ञानीजन तेही करता तुझे स्मरण अत्यंत शुभमती त्या देऊन दारिद्र्य दुःख हरसी तू. दुःख हारावया जाण तुझं वाचूनी समर्थ कोण सर्व भक्तोपरा लागून आद्रचित्ती सर्वदा हेतू सर्व दुःखासी व्हावा नाश ऐसे वाटली या मनास धरुणी याचा निरिद्दाश. आयुत मंत्र हा जपावा म्हणजे पहिले सांगितलेत 1000 वेळा जपा, 1,00,000 वेळा जपा. जसं तुम्हाला शत्रुभय दुःख दारिद्र्य काय असेल त्या त्या हिशोबाने ते मंत्र जपावे. भगवत्या कृतं सर्वन किंचिद वशिष्यते यदेहं निहतः शत्रुरस्माकं महिषासुरः यदि चापि वरो देयस्वतथा स्माकं महेश्वरी. संस्कृतं नवो हि सेथः परमपदाः यस्य मर्त्यः स्तवैरोभिस्त्वा स्तोष्यत्य मलालालने तदस्य वित्तर्द्वीभ वैद्रवनदारदी संपदां वृद्धये स्म प्रसन्नाः तव भवेतः सर्वदांबिके. आता ह्याचा अर्थ आहे ते दैव बोलते झाले भगवती त्वा सर्वही केले आता काही नाही राहिले. देवाने सगळ्या सांगितलं हे मागच्या अध्यायात झालेलं आहे. देवी म्हणली आता काय करू तर ते म्हणले आता काही कार्य राहिलेलं नाही. किंचितही अवशिष्ट हा मारिला निशाचर आमचा शत्रू महिषासूर तथापि आम्हासी देसीवर तरी आता मागत असो. तुझ स्मरताची सत्वरी आमच्या शत्रूंचा नाश करी अथवा दुःखाते संवारी हा एक वर मागितला. जो तुझ प्रती यास्तवने तोषवील अमलानने त्याच्या धनादी वृद्धी कारणे प्रसन्न होई सदांबिके. आम्हा झालीस प्रसन्न तरी त्याचा मनोरथ करी पूर्ण. हा दुसरा वरदान मागिला तुझ जगदंबे.
मग देवीला म्हणले आता देतीच आहेस वर, तर आम्ही तुझं स्मरण केलं की आमच्या शत्रूचा नाश करायला ये, आणि जे कोण ह्याचा पाठ करतील त्यांना पण धनाच्या वृद्धीमध्ये कर, असा दुसरा वर आम्ही तुला मागत आहोत. असा 4 श्लोकाचा हा मंत्र, 112 अक्षरे सर्वत्र, याचा आयुत जप करता पवित्र, सर्व काम संकल्प सिद्ध होती. आता पुढचा आहे मंत्र. आता मी मंत्राचे अर्थच सांगते, तरी पण नमो देवे महादेवे शिवाये सतत नमा, नमः प्रकृती भद्राये नियता प्रणता स्मता. याचा अर्थ आहे देव होऊनी नम्रभूत अनन्य भावे स्तवन करत, म्हणती नमो देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण, सतत असो आमचे नमन, नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्व नामे नमो नमः. याचा आयुत जप करता आपण बघा प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हा मंत्र म्हणतो आहोत. तर याचा जरी जप केला तरी तुम्हाला इष्टफल मिळतं. इष्टफल पावे अवचिता, चारी पुरुषार्थ तत्वता, तया नरवरा साधती. याच्या पुढचा मंत्र आहे हिनास्ती दैत्यते जाशी, स्वनेना पूर्यया जगत, सा घंटा पातु नो देवी पापेभ्यो न सुतनिवम. याचा अर्थ असा आहे देवी जी घंटा शब्दे करून जगाते करुणिया पूर्ण, दैत्य तेजाने नाशी जाण तुझी घंटा जगदंबे, ती घंटा पापापासून सर्वदाही पुनित करून आमचे करो संरक्षण पुत्रा परी निश्चय. याचा हेतू काय आहे? याचा आयुत जप करता इष्टफल पावे अवचिता, चारी पुरुषार्थ तत्वता, तया नरवीरा साधती. पूर्वी सांगितल्यावरून याचे करुणिया विधान, मग हा मंत्र पठन करून दीप बलिदान करावे, सवेची करावे घंटा बंधन, बालग्रह शांती होय पूर्ण, शतात वा सहस्त्रदान मंत्र जय करावा. ऐसे जेथे मंत्र आले तेथे तेथे अर्थ केले, म्हणून येथे केवळ वर्णिले जपसंख्या आदी कारण. देवी प्रपन्न अर्ती हरे, हा मंत्र लक्ष अथवा आयुत मात्र किंवा जपता सहस्त्र सर्व आपदा नासती, अथवा प्रतिश्लोकी जाण या मंत्राचा पल्लव लावून पाठ करता सर्व विघ्न सर्व आपदा नासती. मंत्राची व्हावी सिद्धी सत्वर, तरी सांगतो एक विचार, सांगितला हा प्रकार सर्व यंत्री योजावा. प्रतिमंत्राचे ठाई आपण आद्यंती प्रणव योजून, मंत्र जप केल्या जाण शीघ्र सिद्धी होतसे, अथवा प्रतिमंत्रे जाण व्याहत्रित्रय आद्यंती योजून, मंत्र जप केली आपण शीघ्र सिद्धी होतसे, अथवा प्रतिमंत्री पूर्ण आद्यंती व्याहत्रित्रय योजून, विलोम प्रतिश्लोकी जाण जप केली शीघ्र सिद्धी, अथवा पृथक मंत्र योजून लक्ष अथवा आयुत प्रमाण, सहस्र किंवा शतजान कार्यानुसार जपावा. आद्यंती वेद मंत्र त्र्यंबक योजनी जपता प्रतिश्लोक, अपमृत्यू निवारण देक येणे करुणी होतसे. दशांश होम दुग्ध तर्पण प्रतिमंत्र करावे आपण, असो अथवा मंत्राचे विधान प्रथमाध्यायी निरूपिले. शरणांगतादीनार्थ हा मंत्र जपावा निश्चित, सर्व कार्य सिद्धी होत संशय न धरी सर्वदा. करो तुसा न हा अर्धमंत्र, याचा जप करता पवित्र, सर्व कामाची सिद्धी शीघ्र येणे होय निर्धार, एवं देव्यावर लब्धा. हा मंत्र याचा जप करता पवित्र, स्वाभिष्ट वर प्राप्ती सर्वत्र येणे होय निर्धारे. सर्व बाधा प्रशमनम या मंत्राच्या लक्ष जपे जाण, मंत्र सांगितले फळपूर्ण प्राप्त होय निर्धारे. इत्यम यदा यदा हा मंत्र जप करता पवित्र, महामारीची शांती सर्वत्र येणे करुणी होतसे. तपो वत्रे नृपो राज्य हा मंत्र याचा जप करता पवित्र, स्वराज्याचा लाभ सर्वत्र येणे करुणी होतसे. आपली वृत्ती निर्धारी गेली असेल दुसऱ्याचे करी,
मागुती प्राप्त होय सत्वरी. येणे मंत्रे करून. आपली वृत्ती म्हणजे आपलं जे काही कमाईचं साधन आहे ते दुसऱ्याकडे गेलं असेल तर या मंत्राने ते तुम्हाला परत मिळेल. प्रत्येक मंत्र दिलाय आणि त्यानुसार काय तुम्हाला जो लाभ आहे, कुठं अपमृत्यू निवारण आहे, कुठं स्वराज्याचा लाभ आहे, तसं तसं ते मंत्र म्हणायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला प्राप्ती होणार आहे. यद्यंती उच्च दूरके हा मंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र. दुःखनाश होय सर्वत्र अथवा पृथक जपताही. दारिद्र्य दुःख हा अर्धमंत्र, याचा जप करता पवित्र. दारिद्र्य दिनाश सर्वत्र येणे करुणी होतसे. आता आपण आतापर्यंत आयुत हा शब्द ऐकत आहोत. तर मी आता सर्च केलं गुगलला. आयुत म्हणजे 10,000. मग लक्ष नाही, शत नाही तर 10,000 हा तरी करायचा. कासोस्मिता हा वेदमंत्र प्रतिश्लोकी जपता पवित्र. लक्ष्मीची प्राप्ती सत्वर येणे करुणी होतसे. ज्ञानीनामापी हा मोहिनी मंत्र आणि एक मुक्तवा हा पवित्र. तैसेची दुर्गे स्मृता याचा सर्वत्र प्रकार पूर्वीच वर्णिला. भगवत्याकृत हा देख दारिद्र्य नाशादी मनोसिप्त पूरक. देवी प्रपन्नार्थी येणे दुःख नाशे हेही निवेदिले. रोगान शेषान हा मंत्र निश्चित. जपता सर्व रोग नाश होत. इत्युक्त्वा सा तदा देवी येणे त्वरित सर्व विद्या प्राप्त होती. अनुग्रहाची इच्छा मनी तरी जप करावा पूर्वाणी. शत्रू निग्रह इच्छा धरुणी जपा अपरांनी संपवावा. म्हणजे पूर्व सकाळी जप करायचा, मला एखादी इच्छा धरली अनुग्रह मिळावा तर. आणि शत्रूचा नाश व्हायचा ही इच्छा असेल तर अपरांनी म्हणजे दुपारपर्यंत तो संपवायचा. स्वय आपण जप करिता उत्तमा होणे उत्तम तत्वता. ब्राह्मण आदी द्वारा करता मध्यम फळ होत असे. याचे सांगितले धर्म नियम टाकोनी करी कर्म. त्याचे फळ असे अधम सिद्धी न पावे कदापि. यजमानार्थ ब्राह्मण पवित्र सत्या संतू हा वेदमय. प्रतिमंत्र जपता सर्वत्र सिद्धी तरीच यजमाना. म्हणजे ब्राह्मण पण कसा पवित्र पाहिजे, मागच्यात सांगितलंय सगळं. आणि यजमानाने स्वतः केला तर उत्तम फळ आहे. दुसऱ्याकडनं पैसे देऊन ब्राह्मणाकडनं करून घेतलं तर मध्यम फळ आहे. आणि त्याने जर नियम नाही पाळले तर त्या यजमानाला त्याचा त्रास होऊ शकतो. जप करता जो त्या कारणे वस्त्रयुग्म पवित्र आसने. कमंडलू कलशदाने उपविते ही आरफावी. असो या प्रकारे करून सांगितले मंत्र विधान. पाहिजे तो मंत्र जाण सप्तशती तर पहावा. आता नवमंत्राचे स्तोत्र सांगतो मी तुम्हा विचित्र. त्याचे पठन करता पवित्र देवी प्रसन्न होत असे. यात जे जे मंत्र आले त्याचे अर्थ पूर्वीच केले. व्यासेची हे निवडिले अनुग्रहार्थ देवीच्या. नवमंत्र आहे, नवार्ण मंत्र. या माया मधुकैट प्रमथनी या महिषोन्मूलिनी या धुम्रेक्षण चंडमुंड मथनी या रक्ताभिजाशनी. शक्ती शुंभ दैत्यदलिनी या सिद्धिलक्ष्मी परहा. सा चंडी नवकोटी मूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी. स्तुता सुरै पूर्वम विष्टस श्रया तथा सुरेंद्रेण दिनेषु सविता. करोतु सा न शुभ हेतु तुरीश्वरी. शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः. या सांप्रतच्चोद्वत दैत्य तापयति रस्माभिरिषा च सुरै नमस्तस्ते. करोतु सा नः शुभहेतु. या च स्मृता तत्क्षणमेव हन्तीनः सर्वापदो. भक्ति विनम्र मूर्तिनिभि करोतु सर्वबाधा प्रशमनं. त्रैलोक्यास्य अखिलेश्वरी. एकमेव त्वया कार्यममस्मं द्वैरी विनाशनं. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सृष्टी स्थिती विनाशाना शक्तिभूते सनाननी. गुणाश्रये गुणमये नारायणी.
शरणांगत दीनार्थ परित्राणाय परायणे सर्वस्यार्ती हरे देवी नारायणी सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समान्विते भयेभ्यस्त्रायिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. यात ध्यानाचा एक मंत्र दान 5व्या अध्यायातील 3, 11व्यातील 5 प्रमाणात नवमंत्र या स्तोत्री. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे पठन. सप्तशतीचे सारदान व्यासाने निवडून काढले. असो सप्तशतीचा पाठ जयासील करवे स्पष्ट. त्याने म्हणावे उत्कृष्ट फळ हे सर्व मंत्राचे. किंवा ही नवरत्नाची माळा प्रेमे घालावी देवीच्या गळा. प्रसन्न होय देवी प्रेमळा स्तोत्र पठने करोनिया. अथवा हे नव नागसुढाळ देवीची भूषणे केवळ. नातरी नवनिधी सकळ देवीचे ऐश्वर जाणावे. नवकोट नारायण वगैरे शब्द आहे म्हणजे नवाने सुरू होतं हे सगळं. नवार्ण मंत्र नवकोट नारायण. तसं हे देवीला नवनागांचा एक हार घातला आपण प्रार्थना करून असं समजायचं. किंवा हे नवनारायण पण आहेत. तेच पुढे अवतार झालेत ह्याचे आपले नवनाथांचे जे अवतार झालेत ते नवनारायणांनीच घेतलेले आहेत. किंवा हे नवनारायण देवीचे करतात स्तवन. अथवा हे नवनाथ जाण देवी लागी स्तविती सदा. ना तर या नवदुर्गा साचार देवीसी स्तविती निरंतर. किंवा या नय शक्तीसी आधार देवी असे सर्वदा. तव हे नवमंत्राचे स्तोत्र पठन करता प्राणी मात्र. देवीचा अनुग्रह स्वतंत्र तयावरी होतसे. तैसेची जाण श्रवण करिता सर्व बाधा नासती तत्वता. पुरुषार्थाची आशा धरता नित्य पठन करावे. असो या ग्रंथ पठनाचे फळ महादेव सांगे सकळ. उमा ऐकत सेवेल्लाळ मम चिंता म्हणितो. एक करता आवर्तन सर्व सिद्धी प्राप्त जाण. नित्य द्विरावृत्ती करून पुत्र प्राप्त होतसे. पीडा उपसर्गाची शांती नित्य करावी त्रिरावृत्ती. पंचावर्तने करून निश्चिती ग्रह शांती होतसे. 5 आवर्तन केलं तर घरात काय तुमच्या पीडा असेल ती सगळी नष्ट होते. महाभय झाले उत्पन्न तरी करावे सप्तावर्तन. नवावर्तने करता जाण वाजपेय फळ असे. वाजपेय नावाचा जो यज्ञ आहे त्याचं फळ मिळतं जर तुम्ही नवावर्तन केले तर. राजा वश व्हावा म्हणून आणि सर्व ऐश्वर्या लागून 11 आवर्तने करावी जाण 11 वृत्त्या काम्यसिद्धी. 12 आवर्तने करता वैरीनाश होय तत्वता. 14 आवर्तने करता स्त्री पुरुष वश होतसे. 15 अवतारे करून सौख्य श्री प्राप्त होय जाण. पुत्र पौत्र धान्य आदी गण 16 आवर्तने करोनिया. 15 आवर्तने केली तर लक्ष्मीचं सौख्य मिळतं. लक्ष्मी प्राप्त होते. 16 आवर्तन केली तर पुत्र धान्य नातवंड घरदार सगळं छान भरून जातं. 17 आवर्तन केली तर काय होतं मुक्त होय राजापासून. राजाने बंदीबिंदीत घातला असेल तर 17 आवर्तनाने मुक्त होतं. शत्रूचे व्हावया उच्चाटन 18 करावी. 20 आवर्तने करून वनसंबंधी भयापासून मुक्त होईन लागता क्षण त्यासी संशय असेना. 25 आवर्तने करता बंधापासून होय मुक्तता. आता शतावृत्त्यांचे तत्वता फळे ऐके पार्वती. आता 100 आवर्तन केले तर काय होत आहे का. महासंकट झाले प्राप्त किंवा चिकित्सा होता निश्चित. क्षयरोग होता अद्भुत शतावृत्ती कराव्या. प्रजानाश कुलच्छेदो जाण आयुष्य नाश असता पूर्ण. शत्रुबुद्धी होता प्रमाण शतावृत्ती कराव्या. व्याधिवृद्धी धननाश होत तथा त्रिविध महोत्पात अधिक पातक होता प्राप्त. शतावृत्ती कराव्या. शतावृत्ती करता पूर्ण प्राप्त होय शुभ लक्षण. सर्व मनोरथ पूरक जाण 18 शतावृत्ती. सगळे मनोरथ पूर्ण करायला 108 करायच्या. 100 आवृत्ती केल्या तर आजार कमी होतात. शत्रूचा नाश होतो. 1000 आवर्तने करिता शताश्वमेध फल ये हाता. परंपरा लक्ष्मी प्राप्त तत्वता मोक्षे होय निश्चय. असो या प्रकारे करून याचा महिमा वर्णिला पूर्ण. महाकालीचे चरित्र प्रमाण प्रथम अध्याय असे ते.
आता हे सगळा महिमा पूर्ण झाला, अध्याय पूर्ण झाला. शेवटी सांगितलं, जर तुम्ही 1000 कराल किंवा 108 कराल, 1000 कराल तर तुम्हाला 100 अश्वमेध केल्याचं पुण्य मिळेल. आणि आता प्रत्येक अध्यायात काय काय झालं आहे ते आपण ऐकूया. पुढे महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्याय वर्णिले पवित्र. नंतर महासरस्वतीचे गुणविचित्र 9 अध्याय वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देख सुरत वैश्य चरित्र सम्यक. आणि 3 अध्याय सुरेख रस्याचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्रीदेवी चरित्र सकळ. श्रवण पठन मात्रे कृपाळू देवी प्रसन्न होत असे. परी मुख्य पाहिजे भावार्थ, त्या वाचून सर्वही व्यर्थ. 12वे अध्यायी हा अर्थ देवी वाक्याचा पहावा. भक्ताने करावे श्रवण पठन, भक्तीने करावे पूजन हवन. जानता जानता म्हणून देवी बोलती झाली. येथे ज्ञानाचे कारण नाही, भक्तिभावार्थ मुख्य पाही. भक्तीने अर्पिता पत्र पुष्पही देवी संतुष्ट होत असे. अभक्तीने राजोपचार अर्पिता व्यर्थ होती साचार. या कारणास्तव भक्ती स्तोर भगवत कृपे कारणे. मग देवीने सांगितलंच आहे की तुम्ही भक्तीने साधं पान फूल वाहिलं तरी मला चालेल, आणि तुमच्या मनात भक्ती नाही आणि करायचं तर अगदी राजोपचाराने सगळं करताय, पण त्याला काही अर्थ नाही. 15वे अध्यायी उत्तम संस्कृत पाठाचे दुर्गम. व्यासांनी जे वर्णले नियम त्याचे भक्तिवंता कारण नसे. यदर्थी शांती शेखर ग्रंथ बोलता झाला यथार्थ. त्याचा येथे घेतला वाक्यार्थ, तो शोधून पहावा. न चात्र नियम कश्चित जपकानाच स्वस्यश्च. न चात्र वर्तते संख्या यथाबद्ध समाचारेत. यथेच ऋत्विज कुर्याद्वो द्रव्यम यथेप्सितम. ब्राह्मणानाच निर्बंधम कुर्यादैन कदाचन. याचा काय अर्थ आहे? सप्तशतीच्या ठाई आपण अथवा पाठ करणारे ब्राह्मण कोणताही नियम जाणतया लागी असे ना. या सप्तशतीचे आवर्तन अमुक संख्या करावे दान, ऐसे पाठ नियमाचे प्रमाण प्राकृती नाही वर्णिले. प्रकृतात त्याचा काही नियम तुम्हाला नाही आहेत. मनास वाटके तितके ब्राह्मण येथेच होम द्रव्य संपादन. कोणताही निर्बंध दान ब्राह्मणाशी करू नये. प्राकृतामध्ये पाठांतर केलं तर कुठला निर्बंध लावू नका, असं राहा तसं राहा. आणि काय तुम्हाला जेवढे मनाला ब्राह्मण येतील, जेवढे मिळतील, जेवढे तुमची शक्ती आहे त्यानुसार तुम्ही तेवढे घेऊन करू शकता. प्रतिप्रकरणाचे अंती अध्याय बद इति म्हणो नये पदत्रय. ऐसा पदत्रयाचा संशय ब्राह्मणासी न करावा. धनवंत जो तेने हवन, भक्तिमंते करावे पठन. प्रेमभक्ती जितीचे लक्षण अष्टभाव जाणावे. दुसरे भक्तीचे लक्षण जगदंबा आणि आपण. हे चराचराने विश्व जाण एक रूपे पहावे. आणि मादी सिद्धी देवीच्या दासी, परी भक्ती नाही देवीपाशी. म्हणून जगदंबा भक्तासी अल्पारपणे कृपाळू. मताभिमानी ऐसे म्हणती, चंडिका मध्यमांस भक्षिती. दया नाही चंडिके प्रती, दयाळू तो महाविष्णू. परी रामकृष्ण अवतारी जाण, विष्णूने केले माध्य मांसभक्षण. हा सर्व देवाचा स्वभाव धर्म जाण, दोष न कदा ठेवावा. विष्णूहुनी फार दयाळ, जगदंबा असे केवळ. पित्याहुनी स्नेह प्रबळ, जननीचा तो प्रसिद्ध. कोणी शाक्ता ऐसे म्हणती, आमची देवता मध्य भक्षिती. आम्हीही भक्षण करू निश्चिती, पर तो धर्म नव्हे त्याच्या. शिवे विष भक्षिले समग्र, अगस्तीने गिळला समुद्र. तैसे ती देवीने प्रताप उग्र, करुणी असुर मारले. तैसे न घडे इतरासी, करता मृत्यू निश्चयसी. मग मध्य मांसाची इच्छा कैसी, धरून जय पावेल. आता इथं सांगितले प्रत्येकाचा भक्ती मार्ग आपला आपला वेगळा आहे. आता कुणी म्हणतं देवीनं मध्य मांस खाल्ले त्या युद्धाच्या वेळी, त्यापेक्षा आमचा विष्णू बरा, आमचा विष्णू दयाळू आहे. तर असं नाही आहे, त्या त्या अवताराचे ते स्वभाव आहेत. रामकृष्ण अवतारामध्ये विष्णूने पण मध्यमांस भक्षण केलं. आता कुठे हरिविजय किंवा रामायणामध्ये याचा मुळीच उल्लेख नाही आहे की कृष्णानं आणि रामानं मध्यमांस खाल्लेलं आहे म्हणून. आणि आत्ताच्या लोकांना तर असलं काही मिळालं की कारणच पाहिजे आहे, तर ते आपण प्रत्येक शब्द काही प्रमाण मानायचं नाही. आता शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक देवीचे, ते म्हणतात आमची देवी मध्यमांस भक्षिते, बघा आम्ही पण ते करूया.
तर हा धर्म नाहीये. देवीने तेवढे राक्षस मारले, प्रताप केला आहे. अगस्तीने अख्खा समुद्र गिळला आहे. शंकराने विषप्राशन केलं आहे. मग तुम्ही पण ते करू शकता का? नाही करू शकत. तुम्हाला नक्की मृत्यू पावाल तुम्ही. तर असलं काय करायची इच्छा तुम्ही धरू नका आणि मद्य मांसाची इच्छा करू नका. मद्यासी असे शाप दारुण स्पर्श करी जो का ब्राह्मण, पातके जाण नरक प्राप्ती तयासी. मद्य मांसाचा नैवेद्य अर्पण देवीसी करी जो का ब्राह्मण, अंत्यजाच्या घरचे पक्वान देवी स्पर्श न करी तया. कुशभांडी फलाचे बलिदान ब्राह्मणे करावे देवीसी अर्पण, पायसादी नैवेद्य समर्पण अथवा समयी असेल ते. वाक्याचा सांगता विस्तार ग्रंथ वाढेल अपार, त्या देवी कारणे नमस्कार वारंवार असोत माझे. ब्राह्मणानं कधी मद्य मांसाचा नैवेद्य दाखवायचा नाही. खीर दाखवा, काय वेळेला असेल ते दाखवा असं सांगितलेलं आहे. नाही तर रौरव नरकामध्ये तुम्ही जाणार आहात. आता झालं म्हटले खूप वाक्याचा जर अर्थ सांगत बसू तर ग्रंथाचा विस्तार मोठा वाढेल. आता काय काय ते पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं आहे. प्रथमाध्यायी निश्चिती श्री महाकालीची उत्पत्ती, मधुकैटभदे त्याप्रती मारविती झाली जगदंबा. द्वितीयाध्यायी केले वर्णन श्री महालक्ष्मीचे जनन, सेनापतीचे युद्धारुण व ते झाले देवीसी. तृतीयाध्यायी कथन झाले महिषासुराचे हनन केले. चतुर्थ अध्यायी निरूपिले शक्रादी देवस्तुतीसी. ज्या अध्याय जे घडले ते एका वाक्यात आता सांगितले. पाचवे अध्यायी निरूपण श्री महासरस्वतीचे आख्यान, पार्वती देहापासून जनन दूतसंवादही वर्णिला. सहावे अध्यायी वर्णन देवीने मारला धूम्रलोचन. सातवे अध्यायी दारुण चंड मुंडवध येले. आठवे अध्यायी निश्चिती रक्तबीजाची केली समाप्ती. नववे अध्यायी निशुंभपती मारती झाली जगदंबा. दहावे अध्यायी वर्णिले शुंभासुराचे हनन केले. 11वे अध्याय निरूपले नारायणी स्तुतीने. 12वे अध्याय प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद. श्रवण पठणाचे फळ आगाध देवीने स्वमुखे वर्णिले. 13वे अध्यायी केले वर्णन सुरत वैश्यासी देवी प्रसन्न. अक्षय राज्य नृपा लागून मुक्ती दिदली वैश्याशी. 14वे अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य केले कथन. देवीने ब्रह्मा विष्णू शिविष्णू निर्मून उत्पन्नादी कर्मे निवेदली. 15वे अध्यायी जाण केला पूजा प्रकार वर्णन. सप्त प्रकाराचे अनुष्ठाने पूर्ण तथा होम प्रकार वर्णिला. 16वे अध्यायी मूर्ती रहस्य सांगितले पायी. पंचावतार चरित्र सर्वही ध्यानरूपादी वर्णिले. या प्रकारे करुणी जाण 16 अध्याय ग्रंथ पूर्ण. श्रीदेवीने कृपा करून ब्राह्मण मुखे वधविला. ग्रंथाचे 16 अध्याय जाण हेची षोडशोपचारे पूर्ण केले. श्री जगदंबा पूजन भावे अर्पिले सर्वही. किंवा 16 अध्याय ग्रंथ हाची 16 कळाचा नक्षत्रनाथ म्हणजे कोण? चंद्र. असा 16 कळांचा चंद्र आहे तसा हा 16 अध्यायाचा ग्रंथ आहे. भक्ताचे त्रिविध तापशमनार्थ देवीने पूर्ण निर्मिला. अथवा 16 अध्याय ग्रंथ जाण हेची 16 दलाचे कमळ पूर्ण. श्री जगदंबेसी केले अर्पण धरले करी प्रीतीने. नातर हे 16 अध्याय देखा देवी कंठीच्या 16 मातृका. किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी निज कंठी. असो या प्रकारे करून केले ग्रंथाचे वर्णन. जेथे हा ग्रंथ झाला निर्माण ते स्थान सांगतो. कृष्णावेणी संगमापासून दक्षिण दिसेसी कोश 3. कृष्णेपासून पश्चिमेसी जाण एक कोश पर्येसी. वर्णे नाम असे नगरी तेथे देवालया माझारी. ब्राह्मण असे सपरिवारी राम नाम तयाचे. तो केवळ बुद्धिहीन देवी महिमा आगाध पूर्ण. पर त्याते वदले त्याचे वदन देवी कृपे करोनिया. तेथे जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरुणी. बसले जाऊन सिंहासनी शिवरूपे पार्श्वभागी. मुकुट कुंडले वनमाळा घनश्याम दिसे सावळा. कासे पितांबर सोनसळा अपाद माळा शोभती सकल अलंकार. गंधवैजयंती मनोहर कटीवर ठेविले कर उभय भागी साजिरे. नाना पुष्पभार शोभती तुलसी माला विराजती. वाम भागी रुक्मिणी सती
आदिमाया जगदंबा. दक्षिणेसी रामलक्ष्मण, जवळी चतुर्भुज विष्णू पूर्ण. बाहेरी मंडपी गजानन, लक्ष्मी असे तयापासी. दक्षिणोत्तर गरुड मारुती, पार्षदगण मुख्य असती. पश्चिमेसी मुरलीधर निश्चिती, पुढे श्री तुलसी विराजे. तुलसी महात्म्य ग्रंथ जाण, पूर्वी केला असे निर्माण. सांप्रत काळी नवरस पूर्ण, देवी महात्म्य वर्णिले. आता हा ग्रंथ कुठं झाला ते सांगितलं आहे. कृष्णा वेडणेचा जो संगम आहे, त्या संगमावरती त्याच्यापासून त्या संगमापासून दक्षिण दिशेला 2 कोस दूर वर्णे नावाचं गाव आहे. आणि या लेखकाचं नाव राम आहे. राम वर्णेकर असं नाव आहे. या एका ब्राह्मणाकडनं देवीनं आपलं वध करून घेतलेलं आहे. आता देवळात ग्रंथ केलाय. मूळ पांडुरंगाचं देऊळ आहे आणि पांडुरंगाचं रूप आहे. रुक्मिणी शेजारी बसलेली आहे, म्हणजे ती कोण आहे? महामायाच आहे ना, तिचंच रूप आहे. तिच्या गळ्यामध्ये विठ्ठलाच्या मुकुट, कुंडल, वनमाळा असं सगळं आहे. बरं, अजून त्या देवळामध्ये काय काय आहे? त्याच्या मागे अजून राम लक्ष्मण सीतेचं मूर्ती आहे. पुढं विष्णूचं चतुर्भुज रूपाचं एक मूर्ती आहे. त्याच्या पुढे गरुड आणि मारुती उभे आहेत. पश्चिमेला मुरलीधराची मूर्ती आहे. त्याच्या पुढे तुळशीचं वृंदावन आहे. आणि अशा ठिकाणी हा ग्रंथ मी केला आहे. पूर्वी मी तुळशी महात्म्य सांगितलं आणि आता मी देवी महात्म्य हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. असो त्या देवालयी जाण, हा ग्रंथ झाला निर्माण. अग्निसेवक राम ब्राह्मण, देवी बदली तन्मुखे. अग्निसेवक म्हणजे हे अग्निहोत्री ब्राह्मण आहेत. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे सकळी का. जगदंबे बुद्धी देवोनिया देखा, ग्रंथ संपूर्ण वधविला. शके 1781, सिद्धार्थी नाम संवत्सरासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी, ग्रंथ समाप्त झाला. आषाढ शुक्ल त्रयोदशीसी, आरंभ केला या ग्रंथासी. अश्विन शुक्ल अष्टमीसी, ग्रंथ शेवट झाला. सुरुवात केली होती आषाढ शुक्ल त्रयोदशी म्हणजे 13, आणि आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विनातल्या अष्टमीला हा ग्रंथ पूर्ण झाला आहे. आणि 1700 साल आहे याचं. 1781 साली सिद्धार्थ नाम संवत्सरामध्ये ह्या ग्रंथाची पूर्तता केलेली आहे. सद्गुरु तो दत्तात्रय जाण, संप्रदाय सर्वासी विद्यमान. तया कारणे माझे नमन, सर्व भावे करोन्या. सर्व श्लोकाचा सर्व अर्थ येथे वर्णिला यथार्थ. चतुर्थ अध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असे तो. याचे श्रवण पठन करता सर्व बाधा निरस्ती तत्वता. सर्व संकटापासून मुक्तता होत असे निर्धारे. जैसे श्री व्यासानी केले वर्णन, तैसेच येते कथिले जाण. भावार्थ याचे करता श्रवण पठन, श्रवण देवी करीती. जैसे देवीने बोलविले, तैसेच येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, प्रेमभक्ती करोनिया. श्रीदेवीसी नमस्कार, रामद्विजाचा वारंवार. जिने करुणी कृपा अपार, हा ग्रंथ वधविला. इति श्री मार्कंडे पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे मूर्ती रहस्य वर्णन तथा कारणिक स्तोत्र मंत्रादि कथन नाम षोडशाध्याय समाप्तः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्ट मात्राहीनं च यद्वेत तत्सर्व क्षम्यता देवी प्रसिद्धं परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्या प्रसन्ना वरदा भवन्तु. श्रीरस्तु. श्री शुभं भवतु. इष्टकामना सिद्धिरस्तु. श्री देवी महात्म समाप्त. इथं देवीचं महात्म समाप्त झाला आणि हा अध्याय 16वा देखील समाप्त झालेला आहे. नमो देवे महादेवे शिवाये सतत नमा. नमो प्रकृती भद्राये प्रणतः नियतः स्मताम्.